धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा आहेत. नवीन फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या आत. त्यांच्या पाठीवरती क्रमांक पाहिलं तर 42 आहे. धावफलकावरती धावसंख्या 45 आहे आणि रोहित शर्मा 45 क्रमांकाचा जर्सी क्रमांक वापरत असतो. रोहित मैदानाच्या आतमध्ये 45 धावा धावफलकावरती. पाहायचंय हिटमॅन रोहित. आणि या दरम्यान डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. धावफलकात धावसंख्या स्थिर 45. चौथं षटक चालू असताना गणेश परत एकदा गोलंदाजीवरती तयार. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू सन्मानपूर्वक या दरम्यान खेळला गेलाय. धावफलकात धावसंख्या 45 धावा आहेत. 45 टोटल रन आहेत. अजून रिक्वायर्ड रन रेट 21. अजून 21 बनवायचे आहेत. रिक्वायर्ड रन्स 21. सौरभ गोलंदाज मार्ग. डीजे थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या अडवला जाईल. तिथे श्रीराम चेंडू अगदी कव्हर करताना पाहायला मिळाले. तिथे एक सिंगल येईल. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 46. पाचवं षटक चालू. समोरच्या बाजूला आता रोहित परत एकदा स्ट्राईकला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू डॉट असणार आहे. चेंडू निर्धाव असणार आहे. परत एकदा समोरच्या बाजूला. क्या बात आहे. स्ट्रेट हिट. षटकाचे रन. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला रोहितच्या बॅट मधून. परत एकदा चेंडू टॅप केलाय. तिथे एक धाव डिक्लेअर. डिक्लेअर ना सर. बॅट्समन ओके. जे स्ट्राईकला होते तेच. धावफलकात धावसंख्या 53 धावा. अजून 13 बनवायचे आहेत. 26 चेंडू बाकी. आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि त्या दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली गेली. अजून 12 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 25. 25 चेंडू 12. गोलंदाज तयार उजव्या हाताने. ओ प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळालं नाही. षटक क्रमांक संपले जाईल. ते आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 54 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज तेजस. थँक्यू सर. ओ हो क्या बात आहे. हेलिकॉप्टर शॉट. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकाचे रन. अजून 6 बनवायचे आहेत. 60 झाल्यात. अजून 6 बनवायचे आहेत. आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न असणार का. आणि पहा किती मिस अंडरस्टँडिंग होताना पाहिलं. म्हणजे नशीब बलवत्तर रोहित आणि अभयचं. हा चेंडू डॉट असेल. अजूनही बनवायच्या त्या 5 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव असेल. धावफलक एकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 62. अजून 4 बनवायचे आहेत. आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुरेख. एक धाव. धावफलक 63. 3 धावा बनवायच्या आहेत. 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि हा चेंडू सीमारेषे जवळपास अडवलाय. अजून 2 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू बाकी. 18 चेंडू 2 धावा. 6 षटक संपली दिली. 6 वर संपलेले आहेत. आणि 60 धावा धावफलकावर द्यायच्या आहेत. स्वतः राजेश सर या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग देत. राजेश कुऱ्हाडे आपण पाहतोय 2 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. मुकुंद कंस्ट्रक्शन या संघाला इथे वाईट सामना बरोबरी. आणि इथे मात्र झेल झाला नाही. पाहूया. हॅलो उजव्या हाताने पंचांना पार करून परत एकदा
आणि इथे षटकार आलाय, शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, म्हणजे इथे धावा होणार आहेत त्या एकूण 71. थँक्यू 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 थँक्यू. सगळ्यात महत्वाचं मुकुंद कंस्ट्रक्शन, लक्ष द्या रोहित सर, मुकुंद कंस्ट्रक्शन आवाजाकडे लक्ष द्या. शेवटच्या चेंडूवरती जो काही षटकार आलेला आहे हा तुम्हाला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, कारण इथे 66 बनवायच्या होत्या, तुम्ही 71 बनवलेल्या आहेत, त्यामुळे कदाचित नेट रन रेटचा ज्यावेळेस विचार केला जाईल त्यावेळेस या षटकाराचा कदाचित फायदा होण्याची शक्यता आहे, शक्यता वर्तवत. होईलच असं नाही, पण आदमी जिंदा भी उम्मीदों पर है और घायल भी उम्मीदों से है, त्यामुळे इच्छा आकांक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. अरे ब्रिक्स आणि लाविले आतमध्ये चला पटकन. ब्रिक्स कुठे आहे? ब्रिक्स ब्रिक्स आणि लाविले आतमध्ये चला. अरे ब्रिक्स आणि लाविले आत चला ना. तू लाविले ना, चला आत चला. हॅलो 5 ओव्हर 79 79 5 ओव्हर 79 200 करायचे आब्या 200 आब्या 200. ब्रिक्स आणि लाविले, लाविलेची टीम कुठे आहे? नो बॉल. लाविलेची टीम कुठे आहे? लाविले, अरे लाविले आता काय रंजा तुला, तू एकटा काय आता बोलला. ब्रिक्स, अरे ब्रिक्सची कुठे टीम आहे? आत या कॅप्टन. हे मलाही जुत्या बनवतात यंगस्टर सगळे. कॅप्टन रणजित वाघ घ्या, चला या लवकर. सहावर 91 6 91. मला कळत नाही रे, तुमची मॅच होती पुढची, स्वतःहून येऊन थांबलं हॅलो पाहिजे ना. हॅलो 6 ओव्हर 91.
ठीक आहे ठीक आहे सर चला. सहा षटकं संपलीत 91 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कल्याण मोटर्स यांच्या विरोधात आपण पाहतोय झरतारी फायटर्स बरोबर. आणि आता हे फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला कल्याण मोटर रायडर्स हे सगळे जखमी वाघ आहेत. खूप साऱ्या जखमा झाल्यात आणि आता जखमा इथं भरून काढायच्या. हा चेंडू सुंदर अगदी खेळलाय. एक धाव. धावफलक धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 92. लाविलेनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली. आपण पाहतो इथे चेंडू परत एकदा अडवला जाईल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव आहे. 92 वरती धावफलक आपण पाहतोय. हा चेंडू फलंदाज बाद आहे. हो आऊट दिला नाही. याला फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथं फलंदाज स्वतःहून म्हणलाय की मी इथं मात्र बाद आहे. आणि इथे काय आलंय चौकार आलाय. टोटल स्कोर 96. आता 106चं रेकॉर्ड बनवलं होतं. आता त्याच्यानंतर 108चं झालं. ते पण रेकॉर्ड मोडायचं की काय. आणि सी ओव्हर इथं फलंदाज बाद. सी ओव्हर संपली. फलंदाज बाद आहे. हो फलंदाज बाद महेश सर. टोटल स्कोर 96 टोटल स्कोर. अजून 2 ओव्हर बाकी असतील. 7 ओव्हर झाल्यात. 7 झाल्यात. अजून 2 बाकी आहे. 2 7 ओव्हर 96. रमेश ढोले साहेब आपण पाहतोय गोलंदाज मार्क करू द्या. पाहूया रमेश. आणि इथे मात्र पहा फलंदाज दिग्विजय मते बाद. पहिला फलंदाज या दरम्यान अगदी दिग्विजय मतेच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळालाय. सी ओव्हर मध्ये सुद्धा 2 फलंदाज बाद झाले होते आणि त्याच्यानंतर एक फलंदाज हा बाद झालाय जो आघाडीसाठी उतरला होता. असे 3 फलंदाज बाद झालेत. दिग्विजय मतेच्या जागेवरती नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल तुषार भरगुडे. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या ठिकाणी आत्ताच एक माहिती माझ्यापर्यंत मिळली जाते. तुषार भरगुडे यांचं एक टोपण नाव बुलेट या नावाने त्यांना जे ओळखले जाते. पाहूया. हो हा चेंडू शरीरभेदक असेल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. अभिजित कोकडे नॉनट्रकच्या बाजूला आहे आणि इथे समोरच्या बाजूला षटकार रन. आणि याच दरम्यान संघाचं शतक पूर्ण झाले. टोटल स्कोर 102 धावा. 102 102 धावा झाले. ग्राउंड गोलंदाज तयार. ग्राउंड 2 ला कॉमेंटेटर. हो इकडे सर मैदान क्रमांक 1. ग्राउंड 2 ला या कोणीतरी. 8 एक चेंडू बाकी. 8वं षटक चालू. 102 धावा आहेत. आणि अजून एक चौकार. 106 झाल्या. काय झालंय याच्या अगोदर 106 केल्या होत्या त्या कमी पडल्या. आता टार्गेट काय अजून त्याच्यापेक्षा जास्त करायच्या पण त्या रोखल्या जातील का ते बघायच्यात.
106 झालेले आहेत. 106 झालेले आहेत. अजून किती धावा येतात ते आपल्याला भाऊ. उजव्या हाताने शेवटचं षटक आणि 10. क्या बात. अरे दस्सा. थँक्यू डीजे थँक्यू. 10 धावा आल्यात एका चेंडूवरती आणि चौकार. टोटल स्कोर 120. 120. शेवटचे 4 चेंडू बाकी. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू परत एकदा क्षेत्ररक्षण खराब. 4 रन चौकार. उजव्या हाताने मारा असेल. परत एकदा षटकार. टोटल स्कोर सर अनमोल सर हे 2 षटकार जे आलेत. हे 2 षटकार आलेत. हे 2 षटकार आलेत आता. ते हा त्याच्या अगोदर तिथं चेंडू अडवला होता की चौकार होता काय होतं. थांबा बस एवढंच. ओके चालते. 132 झाल्यात. 133 करायचे आहेत. एकशे 32 धावा झाल्यात. 133 बनवायचे आहेत. चला सामना सुरू करून घ्या. सामना सुरू करून घ्या विनंती असेल. आर्यन गोलंदाज आहे. स्ट्राईकला माऊली. नॉन ट्रॅकच्या बाजूला अश्रम. अश्रम नाही मला वाटतं अमोल पाटील आणि माऊली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. अमोल पाटील आणि माऊली ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे असणार आहे. हा सर दुसऱ्या डावाला सुरुवात. आर्यन या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार असणार आहे. समोरच्या बाजूला माऊली आपण पाहतोय जो फलंदाजी. नॉन ट्रॅकच्या बाजूला अमोल पाटील आणि आर्यनचा पहिला चेंडू खराब. पहिला चेंडू या दरम्यान अगदी वाईड आहे. 133 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. परत एकदा वाईट. परत एकदा वाईड येताना आपल्याला पाहायला 2 लागोपाठचे वाईड आलेत. परत एकदा समोरच्या बाजूला दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे 1 धाव. माऊली एका आणि अमोल पाटील बॅगॅट्स 6 रन.
2 चेंडू फक्त टाकून झालेत. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 बाद 9. 2 चेंडूमध्ये 9 आणि इथं 1 बाद 9. 1 बाद 9. अमोल पाटील आपण पाहतोय. एक षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहिलं की मर्सिडीज गाडी आहे 5003 क्रमांकाची. ज्यांची असेल गाडी चालक विनंती असेल ड्रायव्हर मर्सिडीज 5003 क्रमांकाची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आता अमोल पाटील. अमोल पाटील यांच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो अभिषेक मोरे. हा नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. अभिषेक मोरे आलाय नवीन फलंदाज. आणि षटकार. आणि परत एक चौकार आलाय. 4 रन. धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस. पहिलं षटक संपलं 20 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मार्कवरती आलाय. सुनील सर नाव सांगा गोलंदाजाचं. सुनील सर नाव सांगा. बॉलर नेम हर्षवर्धन अर्थात गुरु. हर्षवर्धन अर्थात गुरु गोलंदाज मार्कवरती असणार आहे. चेंडू वाईट खराब. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असेल. गोलंदाज मार्कवरती परत एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी जो केला जातोय आणि वेगवेगळ्या चेंडू पोहोचला जातोय. क्षेत्ररक्षक दिग्विजय मते चेंडूवरती आलाय. त्याचा 1 धावा असेल. धावफलक एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आता 22 धावा धावफलकावरती ज्या आहेत. एक बाद 22. सूर्यप्रकाशचा हा चेंडू स्वतः गोलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज अभिषेक मोरे बाद. शालिनी सलाड. शालिनी सलाडची टीम कुठे आहे? सर्वांनी एकत्र या इकडे. गेट टुगेदर आहे पुढचं. शालिनी सलाड सगळे इकडे या. ओ बॉन्डिंग. गोलंदाज मार्कवरती तयार. परत एकदा डाव्या हाताने या दरम्यान मारा असेल. हा चेंडू अतिशय सुरेख. चेंडू डॉट. 35 धावा आहेत. 100
30 बनवायचे आहेत, 35 झालेत, 98 अजून बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, एक धाव आली. धबल एकीकडे पुढे जातोय, संघाची धावसंख्या 36. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि हा चेंडू डॉट. तीन षटकं संपली, 36. 3 ओव्हर 36 धावा झालेल्या आहेत. अजून 98 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 30 नाही 36. बॉलर नेम दिग्विजय मते. दिग्विजय मते गोलंदाजी मार्गावरती तयार. चेंडू डॉट. कॅमेरामन सौरभ, हा चेंडू सुरेख असेल. गोलंदाज परत एकदा आपण पाहूया. उजव्या हाताने मारा, एक धाव येईल. पंकज तुपे चेंडू कव्हर करतो, एक धाव आली. धाव संख्या 38. 38. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आणि इथे मात्र चेंडू अडवलाय. त्या दरम्यान एक धाव. धावफलकावरती धावसंख्या 39. 39. 39 वरती धावफलक आणि क्षेत्ररक्षण ला जवाब. क्षेत्ररक्षण ला जवाब हर्षवर्धन अर्थात गुरुचं. 4 ओव्हर झाल्यात, 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तुषार भरगुडे, हा चेंडू डावेटीच्या वाईट. चेंडू खराब. इथे चेंडू डॉट जाईल. उजव्या हाताने मार आहे. हा चेंडू परत एकदा डावेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा असेल. धावलक एकीने पुढे जाईल. धावलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. परत एकदा आपण पाहूया. चेंडू पोचेल अगदी लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण ला जवाब. धावफलक दरम्यान आपण पाहतोय अगदी स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या कितीने वाढते पाहिजे. चेंडू पायाच्या सने अडवलाय की नाही. चेंडू पोचलाय सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. चौकार आलाय. धावफलकावर धावसंख्या चौकाराने पुढे जाईल. 45 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 45 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. परत एकदा पंचांच्या डाव्या त्याला पार करून अगदी चेंडू जो टाकला जातोय. व्हाईट बॉल आहे. परत एकदा हा चेंडू खराब. व्हाईट. लागोपाठचे 2 चेंडू वाईट या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत. धावफलकावरती धावसंख्या 47 धावा आहेत. 47. हा चेंडू सुरेख. आणि हा चौकार. धावफलकावर धावसंख्या 51. 51. आणि इथे एक चौकार आलाय. 55 धावा. 5 षटकं संपलीत. 55 धावा आहेत. सी मध्ये गोलंदाज कोण. सी मध्ये गोलंदाज कोण. ओ पंकज तुपे सर, सी ओव्हर मध्ये ओव्हर कोण टाकणार आहे. षटक कोणाचं आहे. ओव्हर कोण. देवेंद्र ना. देवेंद्र लोकरे. हा
सी ओव्हर आपण पाहतोय त्या ठिकाणी जे असणार आहे. रमेश सर आणि टीके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी असणार आहे. सी ओव्हरसाठी फलंदाजीसाठी रमेश ढोणे आपण पाहतोय स्ट्राईकला असणार आहे आणि गोलंदाज देव गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. सी ओव्हर एकसष्ट धावा आहे. 61. अजून एक दाबरा का धावसंख्या 67. 2 षटकार लागोपाठचे आणि फलंदाज बाद ठीक आहे. गोलंदाज तयार. देव उजव्या हाताने माराय आणि ठीक आहे. स्ट्राईकला या ठीक आहे. आता फक्त तुम्हीच आहात. फ्री हिट पुढच्या चेंडूवरती असेल. मर्सिडीज जी आहे ना 5003 क्रमांकाची मला वाटतं रोहित सर या सहा वर झाल्यात. 61. अजून बनवायच्यात किती? 18 चेंडू 62. गोलंदाज मार्कवरती मला वाटतं स्वतः सुनील. उजव्या हाताने आणि इथे एक धाव आली. हा चेंडू वाईट उजव्या हाताने आणि इथे मात्र आपण पाहतोय माऊली चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत होता. एक सिंगल धाबरेक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या 74 धावा आहेत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नो प्लस वन आणि इथे 76 धावा झाल्यात. गोलंदाज तयार आणि 10 धावा आल्यात. बॅट बदलली आणि डायरेक्ट 10 धावा आल्या. धापलक 86. 14 चेंडू 47 षटकार. 13 चेंडू 41. टोटल 92. 92. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 41. 12 चेंडू 41.
12-41. इकडे क्षेत्ररक्षण करणारा जो काही संघ आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय कल्याण मोटर रायडर्स 132 बनवले, 133 बनवत असताना सुद्धा टोटल स्कोर आता जो बनवला गेलाय तो 92 बनवलाय. गोलंदाज मार्कवरती क्या है गेंदबाज का नाम? गोलंदाज कौन? अभिजीत कोकाटे.